पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखेच्या या सहकार दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले काही वर्ष आपण हा नियमाने पाळत आलेलो की एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपण एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीचं व्याख्यान ठेवत असतो. तर त्यानुसार आपण आज सिनियर ॲडव्होकेट कणाद लहाने यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल की आपल्या सोसायटीच्या एकंदर मॅनेजमेंटमध्ये आणि फंक्शनिंगमध्ये उपनिबंधक म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार जे असतात तर त्यांचा रोल काय असतो, या रोलबद्दल ते सगळे आपल्याला डिटेल माहिती देतील. उदाहरणासकट आपल्याला माहिती मिळेल आणि त्याच्यातून आपण हा सगळं व्याख्यान पूर्ण झालं की आपण ते एक 2-4 दिवसामध्ये यूट्यूब चॅनलवर पण अपलोड करूया आणि व्याख्यान संपल्यावर मग आपण प्रश्नोत्तरं सुरू करूया. तर मी लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू सर. सर्वप्रथम मी फेडरेशनचे आणि चारुहास सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या विषयावरती माझं म्हणणं मांडण्याची संधी दिलेली आहे. आपण बऱ्याच वेळा मित्रांनो एक गोष्ट ऐकत असतो की उपनिबंधकांनी संस्थेवरती कारवाई केली, उपनिबंधकांनी डायरेक्शन्स इश्यू केले, उपनिबंधकांनी कमिटी बरखास्त केली आणि त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केला, उपनिबंधकांनी रीऑडिटची गेल्या 5 वर्षातल्या 3 वर्षातल्या ऑडिट परत करण्याचे आदेश दिले. मग सर्वसामान्य सभासदांच्या मनामध्ये किंवा कुठल्याही नागरिकांच्या मनामध्ये स्वाभाविक एक प्रश्न पडतो की निबंधकांचा नेमका रोल काय असतो हाऊसिंग सोसायटीमध्ये. निबंधक काय म्हणून काम करत असतात, त्यांचा रोल काय असतो, त्यांच्याकडे पॉवर्स काय असतात आणि त्या पॉवर कायद्यानुसार कशा कशा एक्सरसाइज केल्या जाऊ शकतात. तर हा आजचा जो आपला विषय आहे हा कम्प्लिटली ह्याच्या रिलेटेड आहे, उपनिबंधकांचे रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांच्या पॉवर्स. तर आता आपल्याला हा पूर्ण जो टॉपिक आहे MCS ॲक्टच्या अनुषंगाने बघायचा आहे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. त्याच्यातल्या काही आपण आज हाऊसिंग सोसायटीबद्दल बोलणार आहोत, त्याच्यामुळं हाऊसिंगच्या रिलेटेड काही कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्याही आपण कर्सरली गो थ्रू करणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण ह्या पूर्ण टॉपिकला 4 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. 4 पार्टमध्ये आपण ह्याचं डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात पहिला पार्ट येतो की रजिस्ट्रार निबंधक जे आहेत त्या ठिकाणी आपण जेव्हा निबंधक बोलू तेव्हा 3 पार्टमध्ये निबंधक ह्या शब्दाचा अर्थ हाच येईल की डेप्युटी रजिस्ट्रार उपनिबंधक किंवा मग ज्या ठिकाणी ॲसिस्टंट रजिस्ट्रार कंट्रोलिंग असतील ॲसिस्टंट रजिस्ट्रार. आणि चौथा जो पार्ट आहे ह्याच्यातला ऑडिट रिलेटेड, ह्या ऑडिट रिलेटेड निबंधक म्हणलं की आपल्याला 2 गोष्टी समजून घ्यायच्यात. ह्या पार्टमध्ये निबंधक म्हणजे एकतर जो आपल्या पहिल्या 3 पार्टमधले निबंधक आहेत तेच आहेत, त्याशिवाय ॲडिशनल एक निबंधक म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, जिल्हा उपनिबंधक, कारण की त्यांचाही ऑडिट रिलेटेड काही अंशी ह्याच्यामध्ये रोल येतो, तोही आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिला पार्ट जो आहे तो आहे आपण समजून घेऊ सुपरविजन अँड कंट्रोल म्हणू त्याला, की रजिस्ट्रारचा सगळ्यात पहिला रोल काय आहे सोसायटीमध्ये, सुपरवाईज करण्याचा आणि सोसायटीच्या अफेअर्स कंट्रोल करण्याचा रोल आहे. दुसरा पार्ट जो येतो तो ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंटच्या संदर्भातला आहे. तिसरा पार्ट जो आहे इलेक्शनच्या संदर्भामध्ये ओव्हरऑल कंट्रोल आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा येतो. आणि लास्टचा पार्ट जसा मी सांगितला ऑडिट आणि ऑडिट रिलेटेड ऑल प्रोव्हिजन्सचा येतो. सगळ्यात मेन पहिला जो पार्ट आहे ह्याच्यावरती आपण हात लावण्याच्या आधी समजून घेऊ की रजिस्ट्रार कोण आहेत. तर सोप्या भाषेमध्ये रजिस्ट्रार म्हणजे हे त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि जे वर्ग आहेत ते म्हणजे सगळ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. योग्य पद्धतीने सोसायटी काम करते का हा त्यांचं सगळ्यात पहिलं चेक करणं हे कायदेशीरदृष्ट्या त्यांचा रोल आहे. आता आपण सगळेजण बऱ्यापैकी परिचित या गोष्टीवरती आहोत की 2014मध्ये 97वी घटना दुरुस्ती आली आणि त्याच्यामध्ये ब्रॉडली 2 क्लासिफिकेशन करण्यात आले हाऊसिंग सोसायटीचे. त्याच्यातला हाऊसिंगमधला आपण नंतर पार्टवरती येऊ. सोसायट्यांना 2 पार्टमध्ये डिवाईड करण्यात आलं की एक गव्हर्मेंट फंडेड सोसायटीज आणि एक सेल्फ फंडेड सोसायटीज. आता ज्या ठिकाणी गव्हर्मेंट फंडेड सोसायटी आहे त्या ठिकाणी आपण म्हणू की 99% कंट्रोल हा रजिस्ट्रारच्या हातामध्ये आहे. आणि राहिला सेल्फ फंडेड सोसायटी ज्याला आपण ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन म्हणतो, जे स्वतःच कॉन्ट्रीब्यूट करून स्वतःची ऑर्गनायझेशन चालवतात, ज्याच्यामध्ये आपण हाऊसिंगमध्ये येतो. त्यामध्ये साधारणतः नाही म्हणलं तरी एक 55 ते 60% कामाचा कार्यभार जो आहे तो रजिस्ट्रारच्या सुपरविजनखाली चालत असतो. म्हणजे अगदीच 97व्या घटना दुरुस्तीनंतर ॲटोनॉमस स्टेटस ग्रँट केलं गेलं हाऊसिंग सोसायट्यांना म्हणजे ते 100%च ॲटोनॉमीनी काम करू शकतात असं अजिबात नाही आहे. त्यांना रजिस्ट्रारचे जे काही कंट्रोलिंग आहे त्या कंट्रोल खालीच काम करावं लागतं. आता बऱ्याच अंशी आपण एक शेवटी हे 4 विषय झाल्यानंतर एका पॉईंटवरती जाणार आहोत
की सध्याचे न्यायनिवाडे आणि रजिस्ट्रार यांची अकाउंटेबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा आताचा ज्वलंत विषय असेल, की रजिस्ट्रार एखादा निर्णय घेतात, त्याला आव्हान दिलं जातं, हायकोर्टापर्यंत विषय जातात, बातम्यांमध्येही बऱ्याच आपण गोष्टी ऐकतो. जर असे चुकीचे निर्णय रजिस्ट्रारने दिले असतील तर त्यांची काही अकाउंटेबिलिटी आहे का कायद्यानुसार, त्यावरही आपण एक कर्सरली नोट समजून घेणार आहोत लास्ट हे 4 पॉईंट संपल्यानंतर. तर सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊ की सुपरविजन आणि कंट्रोल. तर कुठल्या कुठल्या अँगलनी कंट्रोल केला जाऊ शकतो. तर आता ह्याला 2 कालखंडामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की 2019च्या पूर्वीची परिस्थिती, म्हणजे जी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि एक सेपरेट चॅप्टर ॲड केला गेला, सेपरेट 154B हा नावाचा चॅप्टर ॲड केला गेला हाऊसिंग सोसायट्यांसाठी. त्याच्या आधीची परिस्थिती काय होती आणि हा चॅप्टर ॲड केल्यानंतरची परिस्थिती काय आहे. तर ॲड करण्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की जनरल जेवढे कॉपरेटिव्हचे नियम आहेत, म्हणजे जे पतसंस्थेला लागू असतील, शुगर फॅक्टरीजला लागू असतील, कॉपरेटिव्ह बँक्सला लागू असतील, ते सगळे नियम ॲज इट इज हाऊसिंग सोसायट्यांना लागू होत होते. आणि बहुअंशी जिथं आता आपण एक क्लिअर बोलतो की आपले ऑब्जेक्ट्स जे आहेत, हाऊसिंग सोसायटीचं अस्तित्व का करण्यात आलं. हाऊसिंग सोसायटी ही काही प्रॉफिट मेकिंग बॉडी नाही आहे. हाऊसिंग सोसायटी ही एक असोसिएशन आहे, सगळे लोक एकत्र आलेले आहेत की त्यांची प्रॉपर्टीला बेटर मॅनेजमेंट करण्यासाठी, प्रॉपर्टी ओन करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन काढून जे काही सोशल आणि कल्चरल अपलिफ्टमेंट्स आहेत मेंबरच्या त्या करण्यासाठी. म्हणजे एक गोष्ट आहे की जे काही ज्या प्रॉफिट मेकिंग बॉडीज आहेत, जशा बँक्स असतील, फॅक्टरीज असतील, शुगर फॅक्टरीज, त्यांचे नियम हे हाऊसिंगला लागू होण्याचं काही ॲज सच कारण नाही. म्हणून ह्या धर्तीवरती जे क्लासिफिकेशन केलं आणि 154B कलम ॲड करण्यात आला, त्याच्यामध्ये देखील काही तरतुदी महत्त्वाच्या इन्सर्ट करण्यात आल्या आणि पॅरेंट ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमधल्या बऱ्याचशा तरतुदी ह्या आता हाऊसिंग सोसायट्यांना लागू होणार नाही हे देखील करण्यात आलं. म्हणून आता आपल्याला ह्या सुपरविजन खाली जर बघतो आहे आपण, तर सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घ्यायचं की कुठल्या कुठल्या पॅरेंट ॲक्टच्या आणि ह्या नवीन हाऊसिंगच्या तरतुदी ॲज इट इज लागू होतील. पॅरेंट ॲक्टची कुठली तरतूद लागू होईल, तर सगळ्यात पहिलं समजून घेऊ आपण सेक्शन 89A. आम्ही वकील मंडळी प्रॅक्टिकल भाषेमध्ये ह्याला म्हणतो की हे पहिलं दार असतं जे निबंधक उघडतात आणि सोसायटीच्या मॅनेजमेंटमध्ये येऊन कुठंतरी हस्तक्षेप करतात, चेक करतात. 89A कधी इनोक केला जाऊ शकतो. 89A जेव्हा रजिस्ट्रार सो मोटो त्यांच्याकडे जे ऑडिट सबमिट केले गेलेले आहेत, ऑडिट रिपोर्ट सबमिट केले गेलेले आहेत, त्याचं परीक्षण करून त्यांना असं वाटतं की संस्थेमध्ये काही स्पेसिफिक तरतुदी व्यवस्थितरित्या पाळल्या जात नाही आहेत. मग रजिस्ट्रार त्या विषयामध्ये येऊन तिथं स्वतःहून किंवा त्यांच्यामार्फत जे काही डेलिगेशन ऑफ पॉवर खाली एखादा अधिकारी नेमला असेल, त्या अधिकाऱ्यामार्फत सोसायटीच्या वर्किंग कंडिशनचा आढावा जो घेत असतात तो कलम 89A प्रमाणे आहे. हे सुपरविजनच्या पॉवर्स आहेत. रजिस्ट्रार येऊन सगळा रेकॉर्ड चेक करू शकतात. असा जर रेकॉर्ड रजिस्ट्रारला 89A खाली दिला नाही तर रजिस्ट्रार पोलिसांची आणि तहसीलदारांची मदत घेऊन फोर्सफुल देखील हा रेकॉर्ड ऑब्टेन करू शकतात. ऑब्जेक्ट 89Aच्या इन्क्वायरीचं जे आहे हे लिमिटेड असतं की रजिस्ट्रार फक्त एवढ्या गोष्टी पाहत आहेत की सोसायटीच्या स्पेसिफिक विषयामध्ये किंवा जनरल विषयामध्ये बायलॉचं ऑब्झर्वेशन क्लिअरली होत आहे का होत नाही, ह्याचाच लिमिटेड स्कोप ऑफ इन्क्वायरी आहे जी रजिस्ट्रार करत असतात. आता 89ची जशी आपण पाहिली तशी ह्या मेन ॲक्ट सोडून आपल्या जे स्पेसिफिक अमेंडमेंटमध्ये आहे ह्याच्यामध्ये 2 तरतुदी फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली तरतूद आहे त्याच्यातली 154B27 आणि 154B23. 154B27 काय आहे? 154B27 रजिस्ट्रारला पॉवर्स दिलेले आहेत ॲक्टमध्ये की रजिस्ट्रार असे डायरेक्शन इश्यू करू शकतात. डायरेक्शन म्हणजे निर्देश देतील मॅनेजमेंट कमिटीला, एकतर 89च्या इन्क्वायरीनंतर देतील, 89ची इन्क्वायरी न करता देखील ते देऊ शकतील निर्देश की तुम्ही अशा ह्या सब्जेक्टमध्ये तुम्ही फॉलोअन्स ऑफ बायलॉज करत नाही आहात. आता एक प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण 2 सिच्युएशन समजून घेऊ. सगळ्यात पहिली सिच्युएशन म्हणजे कमिटी, एक उदाहरणासाठी म्हणून सांगतो की एक कमिटी डिफॉल्टरच्या वरती कुठलीच ॲक्शन घेत नव्हती. ऑडिटमध्ये दरवेळा फाइंडिंग्स येत होत्या की कमिटीने डिफॉल्टरच्या विरुद्ध ॲक्शन घेतली पाहिजे, पण कमिटी कुठल्याच टाईपची ॲक्शन्स घेत नव्हती. म्हणून रजिस्ट्रारच्या जेव्हा ही निदर्शनास गोष्ट आली, रजिस्ट्रारने डायरेक्शन्स इश्यू केले की तुम्ही काय करा, एवढ्या कालावधीमध्ये लॉफुल ॲक्शन ह्यांच्या विरुद्ध घ्या. आता दुसरं अजून एक उदाहरण घेऊ. एक सोसायटी आपल्या पुण्यातलीच होती ज्या ठिकाणी साधारणतः 600 फ्लॅटपैकी 250 फ्लॅटमध्ये एन्क्रोचमेंटचा विषय होता आणि त्यातले 2 असे
सजग नागरिक होते, मेंबर्स होते, ज्यांनी हा विषय फोटो आणि पुराव्यासहित निबंधकांना निदर्शनास आणून दिला. पहिलं कमिटीच्या आणून दिला, कमिटीने त्याच्यावरती कुठली ॲक्शन्स घेतल्या नाही, मग त्यांनी तो निबंधकांच्या निदर्शनास आणून दिला की असे आहे. आणि वन ऑफ द ऑब्जेक्टिव्स टू प्रोटेक्ट द प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी. मॅनेजमेंटला मी ही गोष्टी कळून देखील मॅनेजमेंट इज नॉट प्रोटेक्टिंग द प्रॉपर्टी ऑफ सोसायटी, तर तुम्ही आता त्यांच्याविरुद्ध ॲप्रोप्रिएट ॲक्शन घ्या. मग ह्या पॉईंटवरती निबंधकांनी 154(b)(27) खाली डायरेक्शन्स इश्यू केले की ऑब्जेक्टनुसार तुम्ही ह्या डिफॉल्ट जे कोण आपले हे आहेत एन्क्रोचर्स त्यांच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तुम्ही काय ॲक्शन घेतली याचा आम्हाला 3 आठवड्यामध्ये सखोल पुरावासहित अहवाल द्या, जेणेकरून आम्ही पुढली ॲक्शन्स घेणार नाही. मॅनेजमेंट कमिटीने पहिल्या केसमध्ये डिफॉल्टरची ॲक्शन घेतली, दुसऱ्या केसमध्ये एन्क्रोचरच्या बाबतीमध्ये काहीच ॲक्शन घेतली नाही. म्हणून डायरेक्शन इश्यू केलेले सुपरविजन पॉवर खाली फॉलो केले नाही, म्हणून 154(b)(23) कलमांतर्गत त्या कमिटीला 5 वर्षासाठी रजिस्ट्रारने डिस्क्वालिफाय करून टाकलं की आम्ही दिलेले जे काही कायदे फॉलो करा, आम्ही सांगतोय ते तुम्ही करत नाही आहात, म्हणून आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय करू. आता आपले 4 मुद्दे जे आपण 4 टॉपिक किंवा 4 आपण ब्रॉड हेड खाली हे डिस्कशन जे करणार आहोत त्याच्यातले बरेचसे काही ओव्हरलॅपिंग होऊ शकतात, एकमेकांसोबत येतील. जसं की ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंट करण्याचे त्यांचे जे अधिकार आहेत, आता हा त्याचा पुढला एक्सटेंडेड पार्ट होईल. जसं की ह्या उदाहरणामध्ये मी सांगितलं की कमिटी डिस्क्वालिफाय झाली, मग कमिटी डिस्क्वालिफाय झाली की त्या ठिकाणी परत एक कलम लागू होतो पॅरेंट ॲक्टचा, मेन ॲक्टचा कलम 77(अ). अशा कुठल्याही कारणांसाठी जर मॅनेजमेंट कमिटी डिस्क्वालिफाय झाली असेल तर निबंधकांना त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करण्याचे अधिकार आहेत. आपण पॉईंट नंबर 2 जेव्हा डिस्कस करू डिटेलमध्ये, ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंटच्या बाबतीतल्या कलम 75(अ)च्या तरतुदी, निबंधकांचे पॉवर्स ते कसे एक्सरसाइज केले पाहिजेत, प्रत्येक केसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटरच अपॉइंट केला जाऊ शकतो का त्रिदलीय समिती म्हणजे 3 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी अपॉइंट केली जाऊ शकते किंवा मिक्स कॉम्पोजिशन केल्या जाऊ शकतं. पण जेव्हा जेव्हा कमिटी डिस्क्वालिफाय होईल तेव्हा निबंधक 77(अ) हे कलम इन्वोक करून त्या ठिकाणी जे काही अप्रोप्रिएट पुढल्या ॲक्शन्स आहेत त्या इन्वोक करत असतात. आता जसं आपण एक पाहिलं ह्याच्यामध्ये 89ची तरतूद पाहिली, 154(b)(27) खाली डायरेक्शन्स इश्यू केलेले पाहिले, 154(b)(27) खालचे डायरेक्शन फॉलो नाही केले म्हणून 154(b)(23) खालचे डिस्क्वालिफिकेशनच्या पॉवर्स पाहिल्या. तशा अजून एक फार महत्त्वाच्या पॉवर्स आहेत, त्या आहेत कलम 75 खाली. कलम 75 काय आहे? कलम 75 1 ते 5 असे पोट कलम आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं आपल्याला समजून घ्यायचं आहे 75 1 ते 4 काय आहे आणि शेवटी 5. सेक्शन 75 येतो कॉलिंग द जनरल बॉडी मीटिंग, की मॅनेजमेंट कमिटीने आपलं फायनान्शियल इयर संपल्यानंतर, ऑडिट क्लिअर संपल्यानंतर 6 महिन्यामध्ये फायनान्शियल इयर संपल्यापासून आपली ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग बोलवायची. म्हणजे ती डेट येते 30 सप्टेंबर, म्हणजे प्रत्येक फायनान्शियल इयरच्या 30 सप्टेंबरच्या आधी मॅनेजमेंट कमिटीने ही जनरल बॉडी मीटिंग बोलवायची. आता ही जनरल बॉडी मीटिंग का बोलवायची आहे हा जर आपण प्रश्न, बोलवायची आहे हे कायद्यात लिहिलं आहे, पण ती का बोलवायची आहे जर आपण ह्याचा विचार केला तर माननीय उच्च न्यायालयाने बऱ्याच वेळा कॅटेगरिकली क्लॅरिफाय केलेलं आहे की फायनान्शियल अकाउंटेबिलिटीसाठी हे ऑब्लिगेशन स्टॅट्यूटनी कास्ट केलेलं आहे. म्हणजे MCS ॲक्ट हा कलम 75 का आणला तर कलम 75 हा आणला की कायद्यानुसार वर्षभरामध्ये फक्त एकच तो इव्हेंट आहे ज्या इव्हेंटमध्ये मेंबर्सला, मॅनेजमेंट कमिटीला फायनान्शियल गोष्टींवरती प्रश्न विचारता येऊ शकतात, फायनान्शियल अकाउंटेबिलिटी विचारता येऊ शकते विथ ऑल दी ऑडिट्स आणि ऑडिट रिमार्क्स. त्याच्यामुळं 30 सप्टेंबरची जी डेडलाईन आहे ती काही कारणाने एक्सटेंड केली जाऊ शकते का? ऑफकोर्स जर का महाराष्ट्र शासनाचे असे कुठले निर्देश असतील हा टाईम फ्रेम वाढवण्याचे तर केली जाऊ शकते. अदरवाईज कायद्यामध्ये कुठलीच तरतूद नाही आहे. शासनाने जर कुठला नियम आणला नाही किंवा कुठला स्पेसिफिक एक्सटेन्शन आणला नाही त्या सिच्युएशन्समध्ये तर 30 सप्टेंबरच्या आत प्रत्येक सोसायटीची आपली ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग झालीच पाहिजे. मग 75 1 ते 4 जे सांगतात की त्याच्यामध्ये ऑडिट अप्रूव्ह झालेलं पाहिजे, ऑडिटरची नवीन वर्षासाठीची अपॉइंटमेंट झाली पाहिजे, इनकमिंग आउटगोईंग मेंबर्स, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट्स ह्या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या गेल्या पाहिजेत. आता काही कारणांसाठी आपण धरून चालू की त्याच्यातल्या सगळ्या किंवा कुठल्या तरी एका तरतुदीचं उल्लंघन झालेलं आहे. मी परत रिपीट करतो, 75 1 ते 4 सगळ्याच तरतुदीचं व्हायलेशन झालेलं आहे किंवा त्याच्यातल्या कुठल्या तरी एका तरतुदीचं व्हायलेशन झालेलं आहे. मग काय केलं जाऊ शकतो तर पुढं कलम 75 5 सांगतो की अशा केसेसमध्ये ह्याला कलम 75चं व्हायलेशन समजण्यात येईल
आणि मॅनेजमेंट कमिटी लायबल राहील डिस्क्वालिफिकेशनसाठी. मग अगेन आपण म्हणू 75(5) काय आहे, डिस्क्वालिफिकेशन फॉर नॉट कॉलिंग द ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग, मीटिंग न बोलवणे, मीटिंग बोलवणे पण व्यवस्थित अजेंडासहित न बोलवणे, मीटिंग बोलवणे पण 30 सप्टेंबरच्या नंतर बोलवणे, अशा कुठल्या कारणांसाठी जर ते डिस्क्वालिफाय करत असतील तर अगेन इट इज दी पॉवर्स ऑफ रजिस्ट्रार. हे डिस्क्वालिफिकेशनचे सर्व अधिकार MCS ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे रजिस्ट्रारलाच दिलेले आहेत. आपण अजून ह्या टॉपिकवरती थोडंसं पुढं जाऊ की ह्या बाबतीमध्ये पुण्यातल्याच आपली एक केस झालेली होती. ती अल्टिमेटली माननीय उच्च न्यायालयापर्यंत गेलेली होती आणि माननीय उच्च न्यायालयाच्या समोर हा प्रश्न उपस्थित झालेला होता की सोसायटीने ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग 30 सप्टेंबरच्या आधी बोलवलेली होती. ऑडिट त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं, ऑडिट अप्रूव्ह झालं, पण रेक्टिफिकेशन रिपोर्ट जो होता तो रेक्टिफिकेशन रिपोर्ट काही तिथं मांडला गेला नाही. आता मांडल्या न गेल्यामुळं हे एक व्हायलेशन झालं कलम 75चं आणि अल्टिमेटली सोसायटीतल्या काही विजिलंट मेंबर्सनी हा पॉईंट आऊट केला रजिस्ट्रारला. रजिस्ट्रारनी कलम 75(5) खालचे आपले अधिकार इनवोक केले आणि कमिटीला डिस्क्वालिफाय केलं. कमिटीने हे चॅलेंज केलं डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार जे सेकंड ॲपिलेट ऑथॉरिटी आहे आणि मॅटर अल्टिमेटली गेला बॉम्बे हायकोर्टापर्यंत. बॉम्बे हायकोर्टाने ह्याच्यामध्ये फार छान आणि सुंदर असं डिफरन्शिएशल पॉईंट्स दिले. जस्टिस अमित बोरकरांचं जजमेंट आहे. पॉईंट हा होता की त्यांनी 75(5) जो कायदा आहे लागू करण्याचा ह्याची पूर्णच एक फिलॉसॉफी त्यांच्या जजमेंटमध्ये मांडली. ती फिलॉसॉफी अशी होती, पूर्ण जजमेंटचा जो काही आपण जर समरी किंवा सारांश म्हणू तर त्यांनी सांगितलं की 75 जो कलम आहे हा सोसायटीच्या फायनान्शियल अँगलनी अकाउंटेबिलिटीसाठी आणि फायनान्शियल साऊंडनेस ऑफ सोसायटीसाठी गरजेचा विषय आहे. म्हणजे कुठल्याच वेळी कमिटीने ह्या कलमाचं उल्लंघन करता कामा नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी 2 ऑब्लिगेशन्स सांगितले, 2 गोष्टी सांगितल्या, 2 पार्ट केले. 75मधला एक पार्ट सांगितला की जो आहे कोर कंप्लायन्स, की कमिटीने हा कोर कंप्लायन्स केलाच पाहिजे. कुठला, वेळेत ऑडिट होणे, प्रॉफिट अँड लॉस सबमिट लोकांच्या समोर मांडणे, त्याच्यानंतर बॅलन्स शीट्स प्लस बजेट फॉर द नेक्स्ट इयर, ऑडिटर अपॉइंटमेंट्स. आणि दुसरा घेतला ॲन्झिलरी पार्ट. ॲन्झिलरी पार्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कोर पार्टला कंप्लीट करताय त्या कोर पार्टच्या अनुषंगाने हा असलेला दुसरा उपपार्ट आहे 75मध्ये सांगितलेले ऑब्लिगेशन्स, जसा की रेक्टिफिकेशन रिपोर्ट सबमिट करणे. म्हणून रेक्टिफिकेशन रिपोर्ट सबमिट केला नाही वेळेमध्ये म्हणून दॅट कॅन नॉट बी अ सोल ग्राउंड फॉर द डिस्क्वालिफिकेशन ऑफ द एंटायर कमिटी. जरी डिस्क्वालिफिकेशनच्या पॉवर्स तुम्ही एक्सरसाइज करताय तर तुम्ही कोर पार्टच्या व्हायलेशनसाठी करा, ॲन्झिलरी पार्टच्या व्हायलेशनसाठी थोडंसं सहानुभूतीपूर्वक मॅनेजमेंट कमिटीसोबत वागलं पाहिजे असं मेहरबान उच्च न्यायालयाचं मत आहे. म्हणजे मूळ आपल्या विषयासंदर्भात जर पाहिलं तर रजिस्ट्रारच्या पॉवर्सवरती कुठं तर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स ह्या जजमेंटनी लावलं. सांगितलं की 2 पार्टमध्ये तुम्हाला त्याचे कंप्लायन्स पाहावे लागतील, कोर कंप्लायन्स आणि ॲन्झिलरी कंप्लायन्स. आपण आपल्या व्हिडिओनंतर त्याचा QR कोड देखील देऊया जजमेंटचा, म्हणजे तो QR कोड घेऊन लोक त्याला ॲक्सेस करू शकतील. आता पुढल्या पार्टवरती आपण येऊया ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंटच्या बाबतीतल्या. ॲडमिनिस्ट्रेटर बाबतीतल्या जेव्हा मुद्द्यावरती आपण येऊ त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ॲडमिनिस्ट्रेटरच्या बाबतीमध्ये की बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये किंवा आत्तापर्यंत घडलेल्या केसेसमुळे किंवा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या अशा केस लॉजमुळे एक संभ्रम असतो की जर का कमिटी काही चुकत असेल किंवा कमिटीने काही व्हायलेशन्स केले तर रजिस्ट्रार डायरेक्ट सगळ्या कमिटीला डिस्क्वालिफाय करणार. आपण जसं पहिला पार्ट सुपरविजन खाली पाहिलं आणि त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेमणार. तर थोडक्यात समजून घेऊ ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंटची प्रोसेस काय आहे. ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंटची प्रोसेस ही एलोबरेटली मेन्शन केल्या गेलेली आहे कलम 77(अ) मध्ये. 77(अ) कधी कधी इनवोक केल्या जाऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं ड्यू टू वॉट एव्हर रिझन 75(5) असेल, 154(b) 23 असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कलमांसाठी असेल. अशा केसेसमध्ये जेव्हा जेव्हा मॅनेजमेंट कमिटी डिस्क्वालिफाय होते, मॅनेजमेंट कमिटी अनहर्व घोषित केल्या जाते, त्या केसमध्ये सोसायटीच्या वर्किंगमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होतो. सोसायटीची वर्किंग चालली पाहिजे ह्याच्यासाठी रजिस्ट्रारला कलम 77(अ) प्रमाणे पहिले अधिकार आहेत. रजिस्ट्रार अशी जेव्हा कुठलाही व्हॅक्यूम क्रिएट होतो, कमिटी डिस्क्वालिफाय होते, कमिटीला डिस्क्वालिफाय केल्या जातं रजिस्ट्रारद्वारे, तेव्हा रजिस्ट्रार पहिलं नोटीस लावतात सोसायटीमध्ये की आता अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की ह्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी म्हणजे त्रिदलीय समिती, प्रशासकीय संचालक मंडळ
3 लोकांचं आम्ही नियुक्त करणार आहोत. आता हे नियुक्त म्हणजे हे 3 लोक कोण असले पाहिजेत. बऱ्याच वेळा ह्या कंपोजिशनवरती वाद असतो आणि मग आपण समजून घेऊ पुढला पार्ट ॲडमिनिस्ट्रेटर कधी अपॉइंट केला जातो. तर 77 कलमानुसार हा सगळ्यात पहिला अधिकार जो दिलेला आहे तो तिथल्या मॅनेजमेंट कमिटी सोडून बाकी सभासदांना दिलेला आहे की 3 कुठलेही असे सभासद ज्यांना कमिटीमध्ये येण्याचं इच्छा आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी, रेग्युलर मॅनेजमेंट कमिटी नाही, प्रशासकीय कमिटीमध्ये यायचे, ते तसं पत्र त्यांच्या शेअर सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी किंवा त्यांचा मेंबरशिपचा पुरावा निबंधकांकडे अर्जाद्वारे कळवू शकतात. म्हणजे जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा निबंधक सोसायटीच्या नोटीस बोर्डवरती एक नोटीस लावतील. ही नोटीस मिळाल्यापासून 4 दिवसात, 7 दिवसात, 5 दिवसात तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये येऊन संपर्क साधा आणि तुमचं लेटर ऑफ इंटेंट द्या की तुम्हाला त्रिदलीय समितीमध्ये येण्याची इच्छा आहे. आता धरून चालू आपण अशी नोटीस मिळाली पण कुणीच इंटरेस्टेड व्यक्ती पुढं आला नाही त्या टाईमनंतर, तर मग निबंधक त्या ठिकाणी पॅनलवरती जे बॉडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत त्यांच्यापैकी कुणाही एकाला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून सोसायटीच्या तिथं नियुक्त करतात. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणलं की मग सगळ्यात पहिला प्रश्न येतो की एकदा का ॲडमिनिस्ट्रेटर आला की आता तो 5 वर्ष जाणार नाही. लोकांचे हे कॉमन प्रश्न असतात. तर पहिलं असा ॲडमिनिस्ट्रेटर किती कालावधीसाठी अपॉइंट केला जाऊ शकतो. कायदा सांगतो की अशा ॲडमिनिस्ट्रेटरची अपॉइंटमेंट ही फक्त 6 महिन्यासाठीची असते. सब्जेक्टेड टू काही कारणं जर तिथं अशी घडत असतील की हे अपॉइंटमेंट परत एक्सटेंड करावी लागत असेल तर निबंधकांना ते देखील अधिकार आहेत, निबंधक त्याला एक्सटेंड करू शकतात. मग हा 6 महिन्याचा कालावधीमध्ये त्या ॲडमिनिस्ट्रेटरनी काय करायला पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंटच्या बाबतीत जर पाहिलं तर मूळ म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर कुठलेही पॉलिसी डिसिजन्स घेऊ शकत नाही. ॲडमिनिस्ट्रेटरचं काम आहे प्रशासकीय कामकाजाला ज्या पद्धतीने सोसायटीचं काम चालू होतं त्याच पद्धतीने ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. म्हणजे की लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे, सिक्युरिटीचा खर्च करणे, कुठलं तर नवीन मी आता सोलार प्रोजेक्ट इन्स्टॉल करतो हे ॲडमिनिस्ट्रेटरच्या पॉवरखाली येत नाही. पॉलिसी मेकिंग, पॉलिसी डिसिजन्स, रूल मेकिंग हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या हातात येत नाही. त्यांच्या हातामध्ये फक्त प्रशासकीय कामकाजच येतं आणि मेन रोल त्यांचा हाच असतो की तो प्रशासकीय कामकाज कंटिन्यू चालवावं आणि 6 महिन्याच्या आत जे काही ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांनी रेग्युलर इलेक्शन्स घेऊन नवनिर्वाचित मॅनेजमेंट कमिटी फॉर्म करून त्यांच्या हातामध्ये हँडओव्हर ऑफ पॉवर करून निघून जाऊ. आता दुसरं धरून चालू आपण की 3 लोकांनी अर्ज दिला. 3 लोकांनी निबंधकांकडे आफ्टर पब्लिकेशन ऑफ दॅट नोटीस 3 लोक गेली आणि निबंधकांना सांगितलं की आम्हाला आता इच्छुक आहोत आणि आम्ही आता प्रशासकीय कमिटी म्हणून काम करण्यासाठी तयार आहोत. आता 3 लोकांची जर नावं आली आणि त्याच्यावरती कुठलाही वाद नसेल, कुठलंही ऑब्जेक्शन आलं नाही तर निबंधक काय करतात की त्या 3 लोकांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी म्हणून नियुक्त करून टाकतात. आता हे 3 लोक जे ॲडमिनिस्ट्रेटर काम करतोय तेच ते काम करणार. त्यांचंही तेच ॲडमिनिस्ट्रेटर पॉलिसी मेकिंगचं काम नाही आहे, पॉलिसी डिसिजनचं काम नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्किंगचं काम आहे आणि ते देखील 6 महिन्यामध्ये इलेक्शन्स घेऊन रेग्युलर कमिटीच्या हातामध्ये हे करतील. आता तिसरं आपण एक सिच्युएशन हायपोथेटिकल समजून घेऊ. नावं 3 लोकांची आली, 3 लोकांपैकी विवाद क्रिएट करण्यात आला आणि त्याच्यावरती एक माणसाच्या नावावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं की हा पूर्वी कमिटीचा पार्ट होता, रिझाईन केलेला, जे काही ऑब्जेक्शन्स असतील, डिफॉल्टर आहे. मग त्या केसमध्ये निबंधक, सोसायटीतली 2 लोक आणि आपला अधिकारी तिसरा ज्यांच्यावरती सुपरविजन करण्यासाठी असं देखील कंपोजिशन ॲडमिनिस्ट्रेटरचं नियुक्त करू शकतात. म्हणजे पहिला जो प्रेफरन्शियल राईट राहतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीचा तो कलम 77 तरतुदीनुसार सांगितलेला आहे की तो पहिला पार्ट जो आहे तो सोसायटीतली जी लोक आहेत त्यांनाच मिळाला पाहिजे. सोसायटीतल्या लोकांनीच ॲडमिनिस्ट्रेटर बॉडी म्हणून काम केलं गेलं पाहिजे. आता काही अंशी भूतकाळातले उदाहरणं बघता ॲडमिनिस्ट्रेटरच्या कामकाजावरती देखील त्याच्या विश्वासार्हतेवरती देखील एक बरंच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण की बऱ्याच अंशी आपण आता त्या डिटेलमध्ये या विषयात जाणार नाही आहे, पण एक फक्त जाता जाता कर्सरली आपण याला टच करून जाणार आहोत विषयाला की आमच्यापर्यंतही जेव्हा काही नवीन कमिटी येते आणि सांगते की आमच्याकडं वकील साहेब ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलेला होता, ॲडमिनिस्ट्रेटरने आमचे कॉर्पसचे सगळे पैसे खर्च करून तो निघून गेला, आता तो आढळून येत नाही आणि आता त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा लागत नाही, आम्ही त्यांच्यावरती काय ॲक्शन घेऊ शकतो. तर आता ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची अकाउंटेबिलिटी त्या ॲडमिनिस्ट्रेटरची जेवढी असते तेवढी शासकीय यंत्रणांची देखील असते. कारण की तो काही इंडिपेंडंट माणूस म्हणून काम करत नाही आहे, तो कुणाचा तर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो आहे.
ते रिप्रेझेंटेशन जे आहे ते निबंधकांच्या कार्यालयातनं येतं. आणि मी नेहमी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगत असतो, पर्टिक्युलरली मॅनेजमेंटच्या रोलच्या बाबतीमध्ये, की सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जी आहे ते ॲडमिनिस्ट्रेटरच्या काळामध्ये येत असते. सह्याच्या अधिकाराने सगळे डिसिजन घेण्याचे अधिकार आहेत. आणि जेव्हा असे सेंट्रलाइज पॉवर होते कुठल्याही डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशनमध्ये, करप्ट प्रॅक्टिसेस फॉलो करण्याचे चान्सेस देखील तेवढे वाढत असतात. कारण की पॉवरचा तो नियमच आहे, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळं ॲडमिनिस्ट्रेटर न यावा ह्याचा शक्यतो सोसायट्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर आला देखील तरी त्याच्यावरती वचकही ठेवण्याचे मॅनेजमेंट कमिटी सोडून बाकीच्या सभासदांना अधिकार असतात. त्याचं पिरियॉडिकल त्याचे जे काही आढावा घेणे आणि निबंधकांना वेळेमध्ये करणे, जेणेकरून जे पुढले आपल्याकडे जे भूतकाळात आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत, कॉर्पस संपला, बँक बॅलन्स संपला, ह्या गोष्टी कुठं तर अवॉइड करता येऊ शकतात. बऱ्याच वेळा ॲडमिनिस्ट्रेटर आहे म्हणून लोक देखील त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, आणि जेव्हा लक्ष घालतात तेव्हा बरंच पुलाखालनं पाणी निघून गेलेलं असतं. आता अशा ज्या पॉवर्स ॲडमिनिस्ट्रेटरच्या आपण पार्ट 2 मध्ये समजल्या. आता तिसरं समजून घेऊया आपण, ते म्हणजे इलेक्शन मॅनेजमेंटचे जे पॉवर्स आहेत. मूळ जर आपण आपला मूळ स्टॅट्यूट, मूळ जो कायदा आहे 1960चा, त्याच्यामध्ये देखील जर पाहिलं, इलेक्शनच्या बऱ्याचशा पॉवर्स ह्या निबंधकांच्या अखत्यारीत येणाऱ्या आहेत. आणि 2014ला जो आपल्याकडं रूल्स आले, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह इलेक्शन्स रूल्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीज इलेक्शन रूल्स, मॅनेजमेंट रूल्स आपण त्याला जे म्हणतो 2014चे, त्याच्यानुसार राज्य प्राधिकरण नियुक्त करण्यात आलं. त्यांचे देखील जे विंग्ज आहेत, प्राधिकरण काम जे करतं ते निबंधकांच्याच मार्फत काम करतं. जे काही त्यांचे हात म्हणू आपण, प्राधिकरणाचे हात म्हणजे कोण आहेत, तर निबंधकांचं ऑफिस आहे. अल्टिमेटली आपण इलेक्शन ॲक्ट खाली किंवा इलेक्शनच्या रूल्स खाली आणि मेन पॅरेंट ॲक्ट खालच्या तरतुदी जरी पाहिल्या, तर इलेक्शनची पूर्ण मेकॅनिझम जी आहे ती निबंधक कार्यालयामार्फत एक्सरसाइज केली जाते. निबंधक काही काळामध्ये जेव्हा जी स्ट्रेंथ ऑफ सोसायटी मोठी असेल, त्या क्लासिफिकेशनची सोसायटी असेल, तर स्वतः रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करत असतात, किंवा मग त्यांनी जो पॅनलवरती लोक नियुक्त केले ते देखील रिटर्निंग ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. मग इलेक्शनच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करण्यापासून ते इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर करण्यापर्यंत हे सगळे पॉवर जे आहेत हे निबंधक एक्सरसाइज करत असतात. त्यामध्ये बऱ्याच अंशी फॉर्म सबमिट केला, फॉर्म बाद करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही कारणांसाठी तो फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला. ह्याच्यावरचं देखील 24 तासाच्या नंतरचं जे अपील फाईल करावं लागतं 24 तासाच्या आतलं, ते देखील निबंधकांकडेच येतं. ते देखील पॉवर्स निबंधकांकडं ह्या कायद्यानुसार दिलेले आहेत. आता आपण लास्ट पार्टवरती येऊया, आणि तो सगळ्यात मजेशीर आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, ऑडिट रिलेटेड पार्ट. आता सगळ्यात पहिलं समजून घेऊ की ऑडिटची जी कन्सेप्ट आहे, आपण 75मध्ये सांगितलं की ऑडिट केलं गेलं पाहिजे, ऑडिट केल्यानंतर ते जनरल बॉडीसमोर मांडलं गेलं पाहिजे. तर असे ऑडिट किती टाईपचे दिलेले आहेत. पहिलं टाईप्स ऑफ ऑडिट महत्त्वाचे आहेत आपल्याला समजून घेणं. टाईप्स ऑफ ऑडिटमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं स्टॅट्युटरी ऑडिट, जे वर्षानुवर्ष केलं जातं. दुसरा पार्ट येतो रिऑडिट, एका स्पेसिफिक इयर्ससाठीचं रिऑडिट केलं जाऊ शकतं. त्याच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांचं पत्र आहे, परिपत्रक आहे की किती वर्षापर्यंत तुम्ही रिऑडिट करू शकता. म्हणजे एखादी संस्था आज अस्तित्वात आहे तर त्यांचं 30 वर्षापूर्वीचं रिऑडिट केलं जाऊ शकतं का, 20 वर्षापूर्वीचं रिऑडिट केलं जाऊ शकतं का, 10 वर्षापूर्वीचं रिऑडिट केलं जाऊ शकतं का. तर याचं उत्तर असं आहे त्या परिपत्रकामध्ये, कारण की ॲक्टमध्ये कुठंच म्हणलेलं नाही आहे की किती वर्षाचं करायला पाहिजे. तर परिपत्रक हे सांगतं की असं रिऑडिट हे फक्त 5 वर्षापूर्वीचंच केलं जाऊ शकतं. 5 वर्षाच्या आधीचं म्हणजे गेल्या लास्ट प्रिसिडिंग 5 वर्षाच्या केल्या जाऊ शकतं, त्याच्या आधीचं नाही केलं जाऊ शकत. मग असं पहिलं समजून घेतलं आपण स्टॅट्युटरी ऑडिट वर्षानुवर्ष होणारं. दुसरं आहे रिऑडिट. तिसरं आहे टेस्ट ऑडिट. आता सगळं ऑडिट करण्याची गरज नाही आहे. निबंधकांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ही गोष्ट आलेली आहे की स्पेसिफिक एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्येच प्रॉब्लेम वाटतो आहे. एकच व्यवहार जो झाला आहे संस्थेचा गेल्या 5 वर्षातला, 2 वर्षातला, 3 वर्षातला, त्याच्याबद्दलच संशय आहे, तर त्या केसमध्ये ते टेस्ट ऑडिटला जाऊ शकतात की ऑडिट फॉर ओनली दॅट स्पेसिफिक पर्पज. आता नवीन एक आपण काय म्हणू, एक टर्मिनॉलॉजी यूज केल्या जाते आणि बऱ्याच वेळा येतं फॉरेन्सिक ऑडिट. आम्हाला सोसायटीचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं किंवा सोसायटीने फॉरेन्सिक ऑडिट केलं तर MCS ॲक्टमध्ये फॉरेन्सिक ऑडिट नावाची कुठलीच कन्सेप्ट नाही आहे. असे कुठलेच ऑडिट केल्या जाऊ शकत नाही. आणि असे कुठले तथाकथित ऑडिट कुणी केले देखील तरी त्याची लीगल बॅकिंग फारच वीक आहे, कारण की तो कुठल्याच ऑडिटच्या प्रोव्हिजन्स किंवा ऑडिटच्या चॅप्टरमध्ये दिल्या गेलेला नाही आहे.
ऑडिट 3च पार्टचं होईल, एक तर स्टॅट्युटरी, री आणि टेस्ट ऑडिट. आता स्टॅट्युटरी ऑडिटर अपॉइंट करण्याचे अधिकार आपण समजून घेतले जनरल बॉडीला आहेत. 75(5) जे काही 75(1)(2) जे आपण ती बॉडी जनरल बॉडीची मीटिंग घेतो आणि नेक्स्ट इयरसाठी स्टॅट्युटरी ऑडिटर अपॉइंट करतो. दुसरी ह्या संदर्भातला अजून एक प्रश्न येतो की एक निबंधक पत्र किंवा एक ऑर्डर पास करत असतात. संस्था म्हणते की आम्ही तर आमचा ऑडिटर अपॉइंट केला आहे जनरल बॉडी मीटिंगमध्ये, पण तरी देखील निबंधकांनी ऑर्डर इश्यू केलेले आहेत की अमुक व्यक्तीला आम्ही तुमचा ऑडिटर म्हणून ह्या फायनान्शियल इयरसाठी अपॉइंट केलेलं आहे. म्हणजे आता इथं 2 अपॉइंटमेंट्स आहेत. एक अपॉइंटमेंट आहे जनरल बॉडीने केलेली ए नावाच्या ऑडिटरची, आणि त्यानंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये त्याच वर्षाच्या निबंधकांनी दुसरा एक ऑडिटर अपॉइंट केला आहे स्टॅट्युटरी ऑडिट फॉर दॅट फायनान्शियल इयर करण्यासाठी. मग ह्या ओव्हरलॅपिंग गोष्टी होतात आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी वादांग तयार होण्याची शक्यता निर्माण होते. मग एक्झॅक्ट सिच्युएशन काय असते ह्या केसमध्ये? तर जेव्हा ऑडिटर सोसायटीने अपॉइंट केलेला आहे, सप्टेंबरमध्ये ऑडिटर अपॉइंट झाला, तर नोव्हेंबरपर्यंत अशा ऑडिटरची नियुक्ती केलेली आहे ह्याचं पत्र मॅनेजमेंट कमिटीने निबंधकांना कळवणं आवश्यक आहे की आम्ही अमुक माणसाला आमच्या सोसायटीसाठी ऑडिटर म्हणून नियुक्त केलेलं आहे. आता जर का असं पत्र गेलं नाही निबंधकांकडं, तर मग निबंधक काय करतात, ज्यांचे पत्र आले त्यांची नावं वगळून त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणाऱ्या बाकी सोसायट्यांसाठी एक कॉमन ऑर्डर किंवा एक स्पेसिफिक एरिया वाईज ऑर्डर पास करतात की आम्ही आमच्या पॅनलवरल्या अमुक माणसाचं नाव तुमच्या सोसायटीसाठी नियुक्त करतो आहे. मग आपण धरून चालू उदाहरणामध्ये की सोसायटीलाही माहिती नव्हतं की नोव्हेंबरच्या आत हे सबमिट करायला पाहिजे होतं, आणि आता अशा ऑडिटरची निबंधकांनी अपॉइंटमेंट केली, तर मग 2 पैकी कुठला ऑडिटर ऑडिट करेल? सोसायटीने अपॉइंट केलेला का निबंधकांनी अपॉइंट केलेला? तर ह्या केसमध्ये जर का असे अपॉइंटमेंटचे रेझोल्युशन्स असतील आणि जनरल बॉडीच्या ठरावाच्या सगळ्या मिनिट्स ऑफ मीटिंग क्लिअर असतील, तर त्या केसमध्ये निबंधकांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्हाला कमिटीला ते नेऊन दाखवावं लागेल की कमिटीने अशी अपॉइंटमेंट ऑडिटरची केलेली आहे. मग त्या केसमध्ये निबंधकांनी अपॉइंट केलेल्या ऑडिटरमार्फत ऑडिट करण्याची गरज राहत नाही. कमिटी जी आहे, कमिटीने स्वतः अपॉइंट केलेल्या ऑडिटरमार्फत ऑडिट केल्या जाऊ शकतं. आता ऑडिटच्या बाबतीमध्ये काही जे बऱ्याच वेळा विषय येतात किंवा बघितल्या जातात ते म्हणजे ॲक्शन्स. आपण बऱ्याच वेळा समजून घेतो की निबंधक ॲक्शन्स घेत असतात. ॲक्शन कुठल्या असतात? ऑडिट संदर्भातल्या किंवा स्पेसिफिक ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातल्या, किंवा आपण धरू की तिथं ऑडिटमध्येच गोष्टी फाइंड आऊट झालेल्या आहेत, निबंधकांनी त्याचं कॉग्निजन्स घेतलं आणि सो मोठो ॲक्शन घेतलेली आहे, किंवा रिऑडिटमधनं त्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की ह्या व्यवहारामध्ये काहीतरी अनियमितता वाटते आहे निबंधकांना. मग अशा केसमध्ये सगळ्यात पहिलं एक चांगलं शस्त्र निबंधक वापरत असतात ते म्हणजे कलम 83 कलम कधी लागू होतं ह्याच्यावरती बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत. मित्रांनो, इन्क्वायरीच्या आणि इन्स्पेक्शनच्या बाबतीतले जेवढे अधिकार आहेत ना, हे 2 फोल्डमध्ये दिलेले आहेत कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये. एक फोल्डमध्ये दिलेला आहे की जेव्हा बहुतांशी मेंबर्स किंवा एक लार्जर नंबर ऑफ द मेंबर्स निबंधकांना अप्रोच करतात आणि एखादी चुकीची गोष्ट घडती हे दाखवत आहेत, त्या केसमध्ये निबंधक त्या पॉवर एक्सरसाइज करतात, किंवा सो मोटो देखील पॉवर एक्सरसाइज करण्याचे अधिकार आहेत. म्हणजे त्यांना स्वतःला सॅटिस्फॅक्शन वाटते त्यांच्याकडे असलेल्या रेकॉर्डकडं बघून की ह्या ठिकाणी आपण इन्क्वायरी लावणं किंवा आपण ह्याच्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये निबंधक सो मोटो देखील हे सगळे पॉवर एक्सरसाइज करत असतात. अशातला एक पॉवर किंवा एक जी कलम आहे ज्याचा मोस्ट पॉवरफुल वेनी यूज केला जातो तो म्हणजे कलम 83. कलम 83 कधी लागू होतो? जेव्हा 1/3 सभासद अशी लेखी तक्रार किंवा असं लेखी रिप्रेझेंटेशन निबंधकांकडे देतात, किंवा निबंधकांना सो मोठं वाटतं आहे की ह्या केसमध्ये आम्ही इन्क्वायरी लावली पाहिजे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन ह्या मॅटरमध्ये केलं पाहिजे. आता हे 83च्या बाबतीमधले जे आहे हे कुठल्या बाबतीमध्ये केल्या जाऊ शकते, म्हणजे कुठल्या कारणांसाठी अशी इन्क्वायरी जाऊ शकते? तर एक तर वर्किंग ऑफ सोसायटी आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल अरेंजमेंट इन द सोसायटी. अशा 2च कारणांसाठी कलम 83ची जी काही तरतूद आहे ती लावल्या जाऊ शकते आणि कलम 83नुसारची इन्क्वायरी केल्या जाऊ शकते. ह्या इन्क्वायरीचा मूळ उद्देश हा असतो की कुठल्याही डिसिजन्समुळं किंवा कुठल्याही निर्णयांमुळं सोसायटीचं काही नुकसान झालेलं आहे का, मॅनेजमेंटच्या एखाद्या निर्णयामुळं सोसायटीचं काही नुकसान झालेलं आहे का. जर नुकसान काही झालेलं असेल तर कलम 88 पुढं फर्दर इन्व्हेस्टिगेशन देतं की मग त्याचं ॲसेसमेंट केलं जाईल की एक्झॅक्टली हे नुकसान किती झालेलं आहे, आणि मग परत कलम 98मध्ये तरतूद आहे असे झालेलं नुकसान वसूल करण्याच्या तरतुदी आहेत.
आता कलम 83चं जर आपण ओहापोह पाहिला तर हे अशी दुधारी तलवार आहे. बऱ्याच अंशी ही काही ठिकाणी अन्यायाच्या विरुद्धही वापरल्या जाते आणि काही ठिकाणी ही अन्याय करण्यासाठी वापरली जाते. प्रॅक्टिसमधनं जो माझा अनुभव आहे की कलम 83ची इन्क्वायरी जी वापरली जाते ती बऱ्याच वेळा कुठंतरी ह्या गोष्टी चुकीच्या ज्या आहेत ह्याला आळा घालण्यासाठी जातली जाते आणि कुठंतरी देखील ह्याला अन्याय करण्यासाठी ही तरतूद वापरल्या जाते. ह्याच्यासाठी मी एक छान उदाहरण सांगणार आहे की एक माहिती अधिकारामध्ये माहिती मागवल्या गेली की अशा किती 83च्या इन्क्वायरी ज्या आहेत ह्या 83च्या इन्क्वायरी निबंधकांनी सो मोटो केलेल्या आहेत. तर ह्याचा रिपोर्ट जो आला पुण्यातला, पुणे डिव्हिजनमधल्या, मी एक स्पेसिफिक वॉर्डबद्दल बोलतो आहे, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की 83ची इन्क्वायरी ही कधीच इंडिपेंडेंटली कॉल आऊट केल्या गेली नाही. तर 89A इन्क्वायरीवरती म्हणजे संस्थेतल्या 1 किंवा 2 सभासदांनी जी तक्रार केलेली होती त्या तक्रारीमधला एक मूळ शोधून 83ची इन्क्वायरी केल्या गेली. आता 83ची इन्क्वायरी करणं कायदेशीररित्या चुकीचं आहे का? ॲब्सोल्युटली नाही. कारण की जर आपण MCS ॲक्टची रचना पाहिली तर ते निबंधकांचे अधिकार आहेत. मग नंतरचा पुढला प्रश्न उपस्थित होतो, अशा इन्क्वायरी करून किती टक्के लोक दोषी सापडल्या गेले? साधारण 100 ठिकाणी जर अशी इन्क्वायरी झाली असेल तर 100मधले कमीत कमी जर चुकीच्या गोष्टी होत असतील तर मग चुकीमधले 80 तरी लोक दोषी सापडायला पाहिजेत. जर नंबर पाहिला तर तो नंबर 90%पेक्षा जास्त आहे ज्याच्यामध्ये लोक दोषी सापडलेले नाही आहेत. म्हणजे 83च्या नंतर 88च्या इन्क्वायरीमध्ये अशा लोकांना अभय दिल्या गेलं किंवा त्यांना क्लीन चिट दिल्या गेली. आपण धरून चालू की त्यांनी काही चूकच केलेली नव्हती म्हणून त्यांना केल्या गेली, तरी देखील ही अग्निपरीक्षा 83ची द्यावी लागते. 83च्या नंतर 88ची अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि त्याच्यानंतर जे काही 10% दोषी सापडतात मग ते फर्दर 98ला इन्व्हेस्टिगेशनला पुढं प्रोसीड करत असतात. माझं वैयक्तिक मत ह्या बाबतीमधलं असं आहे की सेक्शन 83, सेक्शन 88 ह्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वापर जास्त झाला पाहिजे ना की पॉलिटिकल मोटिवेटेड वापर झाला पाहिजे. कारण की जर का मॅनेजमेंट कमिटी ही प्रॉफिट मेकिंग बॉडीची नाही आहे, ते कुठला प्रॉफिट कमवणारी नाही आहे, तर त्यांच्यासोबत त्याच वेच्या तरतुदीनुसार गव्हर्न केलं गेलं पाहिजे ना की ते दोषी आहेत आणि आरोपी आहेत ह्या पद्धतीने त्यांच्यासोबत रूल आऊट केलं पाहिजे. पण निबंधकांचे पावर आपण बोलतो आहे त्याच्यामुळे नक्की त्यांना ते अधिकार आहेत. 83चेही अधिकार आहेत, 88चेही अधिकार आहेत. त्यानंतर आपण एक पॉईंटवरती समजून घेऊया. 89 फार महत्त्वाचं आहे. आपण 89A समजून घेतलं, इन्क्वायरी इन्स्पेक्शन. 89 प्लेन आहे. 89A सांगतो की निबंधकांना पॉवर ऑफ समन्स आहेत. पॉवर ऑफ समन्स जनरली सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत की कुठल्याही व्यक्तीला समन करण्याचे अधिकार, तू हजर हो, रेकॉर्डसहित म्हणण्याचे अधिकार, हे सिव्हिल कोर्टाचे जे पॉवर्स आहेत हे पॉवर देखील ह्या कॉपरेटिव्ह ॲक्टमध्ये कलम 89मध्ये निबंधकांना दिल्या गेलेल्या आहेत. निबंधक हे पॉवर्स एक्सरसाइज करू शकतात. कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कुठल्याही मॅनेजमेंट कमिटीच्या व्यक्तीला असे समन करून बोलू शकतात आणि त्याच्याकडला रेकॉर्ड मागू शकतात, तपासू शकतात. इट इज ॲज गुड ॲज एक्सरसाइजिंग द पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट. आता ह्याशिवाय आपण अजून एक फार महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया. आता 2 कॉन्ट्रावर्शियल गोष्टी येत असतात 89च्या इन्क्वायरीमध्ये, 83च्या इन्क्वायरीमध्ये, की 83ची इन्क्वायरी जनरल बॉडीने एखादं रेझोल्युशन पास केलं गेलेलं आहे. त्या पास केलेल्या रेझोल्युशनला कन्फर्म केलं गेलेलं आहे फायनान्शियल बाबतीतल्या, त्याच्यावरती 89ची इन्क्वायरी केली जाऊ शकते का? म्हणजे एक ठराव जो जनरल बॉडीने बहुमताने पास केला आहे त्यानुसार खर्च केला गेलेला आहे. आता असा केला गेलेला खर्च 83, 89 किंवा 88च्या सब्जेक्ट मॅटर असू शकतो का? तर याच्यावरती उच्च न्यायालय हे सांगतं की जनरल बॉडीमध्ये पास झालेली जर गोष्ट असेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याला रिकन्फर्म केलेलं असेल नेक्स्ट जनरल बॉडीमध्ये, तर त्या इन्क्वायरीचा सब्जेक्ट मॅटर असू शकत नाही. अदरवाईज दॅन जे जनरल बॉडीचे रेझोल्युशन्स आहेत ते सब्जेक्ट मॅटर असू शकतात. कारण की इथं ओव्हरलॅपिंग ऑफ पॉवर्स होतात. जर का एखादा ठराव किंवा एखादं बजेट किंवा एखादा खर्चाला कन्फर्मेशन जनरल बॉडीने दिले असेल तर असे खर्च योग्य की अयोग्य हे ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार फक्त कलम 91नुसार कॉपरेटिव्ह कोर्टाला आहेत, ना की निबंधकांना आहेत. कारण की जनरल बॉडीचा ठराव हा फक्त ज्युडिशियसली रिव्ह्यू केला जाऊ शकतो कॉपरेटिव्ह कोर्टात. तो निबंधकांच्या दालनामध्ये आव्हानित केला जाऊ शकत नाही किंवा त्याची टेस्टिफिकेशन केल्या जाऊ शकत नाही तो योग्य आहे की अयोग्य आहे. बऱ्याच अंशी ह्या देखील मॅनेजमेंट कमिटीकडनं इन्क्वायरीमध्ये ह्या गोष्टी समोर ठेवल्या जात नाही म्हणून पुढल्या इन्क्वायरीज येत असतात. मी जसं म्हणलं 90%चा जो आकडा येतो
तो 90% आकडा ह्याच्यामधला एक मेजर पार्ट येतो की मॅनेजमेंटनी 89च्या वेळीच ह्या गोष्टी सांगितलेल्या नसतात की हे जनरल बॉडीमध्ये पास झालेलं आहे. मग बहुतांशी सगळी अग्निपरीक्षा दिल्यानंतर त्यांना क्लीन चिट पुढं मिळते, कारण की ऑलरेडी जनरल बॉडीने ह्याच्यावरती सगळ्यांवरती वर्डिक्ट फायनल केलेलं असतं. म्हणून निबंधकांच्या कार्यक्षेत्रामध्ये तो टॉपिकच येत नाही, तरी देखील एक्सरसाइज ऑफ पॉवर केल्या गेलेली असते, ओव्हरलॅपिंग पॉवर एक्सरसाइज केलेली असते आणि म्हणून देखील 90% जे मी म्हणलं त्याच्यातनं क्लीन चिट मिळण्याचं हा देखील एक महत्त्वाचं कारण आहे. आता सगळ्यात मेन आपण आपल्या डिस्कशनच्या शेवटच्या पार्टवरती येऊया. निबंधकांनी जर का अशा पॉवर्स यूज करताना काही चुका केल्या, ह्याच्या संदर्भामध्ये आपण एक मुंबईची केस समजून घेणार आहोत, ज्या केसमध्ये निबंधकांनी कमिटीला डिस्क्वालिफाय केलेलं होतं आणि उच्च न्यायालयाने त्या निबंधकांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली होती की त्यांनी जे पॉवर्स यूज केले ते चुकीच्या पद्धतीने पॉवर यूज केले गेलेले होते. तर सगळ्यात पहिलं समजून घेऊ की जो आपली कायदेशीर संरचना आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते निबंधक कोण आहेत. निबंधक एक अधिकारी आहेत. निबंधक एक अधिकारी जरी असले तरी त्यांची जी ऑफिस आहे दॅट इज दी पब्लिक ऑफिस, ही इज अ पब्लिक सर्वंट. ते व्यक्ती जे आहेत ते भारताच्या संविधानाप्रती त्यांची बांधिलकी जास्त आहे. त्यांना जे काही शपथ आहे, जे काही त्यांची मेन इंटिग्रिटी आहे ती भारताच्या संविधानाप्रती आहे. त्याच्यामुळे निबंधकांनी कार्यपद्धती अवलंबताना कुठलाही भेद किंवा कुठल्याही माणसांमध्ये व्यक्तिविशेषांमध्ये भेद करता कामकाज न करणं कायद्याला अपेक्षित आहे, कारण की ते पब्लिक ऑफिस आहे. त्यांनी सर्वांसोबत सर्वानुमते समानतेने वागणं गरजेचं आहे. त्यांनी कायद्याचे जे नॅचरल प्रिन्सिपल्स आहेत ते फॉलो करून आपली कार्यपद्धती अवलंब करणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा निबंधक अशा कुठल्याही गोष्टी ॲपेरेंटली चुकीच्या करतायत असं दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्या नागरिकांना, सभासदांना निबंधकांच्या वरती त्यांच्यावरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार करण्याची कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे किंवा त्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी देखील लावल्या जाऊ शकतात जर ते ॲपेरेंटली चूक करत असतील तर. आता मी एक केस सांगणार आहे, 2 केस लॉज. त्याच्यातली पहिलं होतं, मी जे उदाहरणासाठी सांगितलं की एक रिडेव्हलपमेंटचा विषय होता मुंबईमध्ये आणि बांद्रा एरियामधली सोसायटी होती. बांद्रा एरियामधली ही जी सोसायटी होती, आता काही कारणाने तिथं दोन मतांतर होते, 2 गट होते. एका गटाचं म्हणणं एक होतं, दुसऱ्या गटाचं म्हणणं दुसरं होतं. दोघांमध्ये वाद होता. अल्टिमेटली हा वाद निबंधकांपर्यंत गेला आणि निबंधकांनी जी कार्यपद्धती अवलंबली आणि त्या कार्यपद्धतीने मॅनेजमेंट कमिटीला डिस्क्वालिफाय करून टाकलं. जी तिथं इलेक्टेड कमिटी होती ती पूर्णच प्रोसेस जी आहे उच्च न्यायालयाच्या मते ही पूर्णतः बायसनेसनी केल्या गेलेली होती. एक कुठला तरी आकस करण्यासाठी किंवा एखाद्याचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातूनही केल्या गेलेली सगळी कारवाई पेपरवरती दिसत होती. म्हणून त्या निबंधकांना पूर्णतः डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि त्यांना बाजूला बसवण्यात आलं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला पॉवर दिल्या जाते, पॉवरचं एक ऑब्लिगेशन असतं. पॉवरसोबत एक गोष्ट येते, पॉवर आली की तुमची ड्युटी पण आली. पॉवर ही काय अमर्याद गोष्ट नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहिलं त्यांच्या पॉवर्स एवढ्या सगळ्या निबंधकांच्या आपण समजून घेतल्या. जशा ह्या पॉवर्स आहेत तशा त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटीज आहेत की त्या पॉवर ह्या रिझनेबल मॅनरमध्ये एक्सरसाइज केल्या पाहिजेत. तुम्ही अगदीच त्याला न कंट्रोल करणाऱ्या घोड्यासारख्या पॉवरला जर वापराल तर मग उच्च न्यायालयाचे आणि डिपार्टमेंटचे स्वतःचे नियम आहेत ज्यानुसार त्यांच्या विरुद्ध इन्क्वायरी केल्या जाऊ शकते. अजून मी एक दुसरं उदाहरण सांगणार आहे निबंधकांच्याच बाबतीमधलं. दुसरं जे उदाहरण मी सांगणार आहे त्या केसमध्ये विषय असा घडलेला होता की निबंधकांनी एक ॲक्शन घेतलेली होती. त्या ॲक्शनला डेफिनेटली आव्हान दिलं गेलं. आव्हान देत देत उच्च न्यायालयापर्यंत गोष्ट गेली आणि के धवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणून एक सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं एक रुलिंग आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं हे जे रुलिंग आहे ते पब्लिक सर्वंटनी कसं कामकाज आपल्या पब्लिक ऑफिसमध्ये केलं पाहिजे ह्याच्यावरती एक ब्रॉड लाईट टाकणारं हे जजमेंट आहे. म्हणजे कुठल्याही पब्लिक ऑफिसनी काम करताना काय गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्याच्यातली कुठली जरी गोष्ट पाळली नाही तर देखील त्यांना पर्सनल कॅपॅसिटीमध्ये उत्तरदायित्व मागण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर ॲक्शन घेण्याचे अधिकार आहेत. हे त्या के धवन वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये रूल आऊट केलेलं आहे. म्हणून के धवन जरी ही इन्कम टॅक्स ॲक्ट खालची ऑथॉरिटी असली तरी देखील पब्लिक ऑफिसच्या संदर्भातली असल्या कारणाने आपल्या कॉपरेटिव्हच्या रजिस्ट्रारवर देखील ती ॲज इट इज ॲप्लिकेबल होते. एवढं करून थांबू.